नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाचे मोदक। आता गणेश जयंती येते। गणेश जयंतीला तिळकुंद चतुर्थी म्हणतात। तर त्यासाठी नैवेद्यासाठी आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, गावरान तीळ। त्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा जास्त गूळ घेतलाय, शेंगदाणे घेतलेत 2-3 चमचे, खोबरं घेतले 2 चमचे, 1 चमचा विलायची पावडर आणि 1 चमचा तूप। आता सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। मंद आचेवरती भाजायचे हे तीळ। मोठ्या गॅसवरती भाजले आणि करपले तर कडवट चव येते त्याला। बघा, तीळ आपले भाजून झालेले आहेत। आता मी हे थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवतेय। त्यानंतर शेंगदाणे, मी हे भाजलेलेच घेतले होते शेंगदाणे, तरी थोडेसे मी गरम करून घेते फक्त। शेंगदाणे पण काढून घेते मी। हे जे तीळ घेतलेले आहेत त्यातले 1-2 चमचे तीळ आपल्याला बाजूला काढून ठेवायचे। त्यानंतर शेंगदाणे मी यात टाकून घेते। आता खोबरं थोडंसं भाजून घ्यायचे। हे सगळं साहित्य आपण भाजून घेतोय, त्यामुळे हे मोदक 15 दिवस आरामात टिकतात। तर खोबरं पण भाजून झाले, हे पण काढून घेते। हे आता आपल्याला थंड होऊन द्यायचे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। त्यानंतर गूळ टाकायचा आहे, विलायची पावडर आणि तूप, आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय। हे बघा, मिक्सरला फिरवल्यानंतर ना आपलं सारण असं तयार झालेलं आहे। काढून घेते मी ते एका भांड्यात, आणि उरलेल्या तीळ आणि गूळ पण मिक्सरला फिरवून घेते। बघा, आपलं सगळं सारण तयार झालेलं आहे। आता हे जे आपण तीळ काढून ठेवले होते हे पण यात टाकायचे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचे, सारण एकत्र करून घ्यायचे। मोदकाचा साचा घ्यायचा आहे असा, त्याला तूप लावून घ्यायचे आणि असं थोडं थोडं करून सारण यात भरून घ्यायचे मोदकाच्या साच्यात।
हे बघा, तिळाचा मोदक आपला तयार आहे. हे बघा, आपले तिळाचे मोदक तयार झालेत आता बनवून.